हाँ, ये मुमकिन है। लेखिका डॉक्टर तरु जिंदल। वाचक स्वर डॉक्टर अदिति कार्मिक। मॅडम, आपने बचा लिया. परिचारिका इतक्या अकुशल असताना डॉक्टर्स फक्त बोलवलं की रुग्णालयात येतात, ही परिस्थिती फारच भयंकर आहे, असं सिव्हिल सर्जनला मी अक्षरशः घसा खरवडून सांगितलं होतं. ही परिस्थिती फारच धोकादायक होती. कितीतरी जिल्ह्यांमध्ये तर एकच स्त्री डॉक्टर होती, इथं मात्र 4 डॉक्टर्स होत्या. म्हणजेच मनुष्यबळाची काहीही कमी नव्हती. मग तरीही त्यांच्या त्यांच्या ड्युटीच्या वेळेस त्या पूर्णवेळ रुग्णालयामध्ये उपस्थित का राहत नव्हत्या आणि त्यांच्यावर तशी सक्तीसुद्धा का करण्यात येत नव्हती? मला हे कळतच नव्हतं. कारण मुंबईत तर सगळीकडे डॉक्टर्सना मी पूर्ण वेळ त्या रुग्णालयात असलेलंच पाहिलं होतं. त्यांनी तिथे उपस्थित असावं ही मुळीच अवास्तव मागणी नव्हती. माझी ही जी मागणी होती ती किती रास्त आहे हे एक दिवस सिद्धच झालं. त्याचं झालं काय की एका सकाळी मी माझी रोजची फेरी घेत असताना एक परिचारिका पळत माझ्याकडे आली आणि म्हणाली, मॅडम, एका बाईची प्रसूती झाली आहे, मगर कुछ बाहर निकला है, समझ नहीं आ रहा क्या है. योनीतून काहीतरी बाहेर आले, लवकर चला. अरे बाप रे. काही क्षण माझ्या हृदयाचे ठोकेच चुकले. कोणत्याही प्रसूती तज्ज्ञाला ही गोष्ट कधीच आपल्याबाबत घडू नये असं वाटत असतं. कारण काय बाहेर आलं आहे हे मला लगेचच समजलं होतं आणि हेही कळत होतं की या रुग्णालयाची त्यावेळी जी काही अवस्था होती त्या परिस्थितीत त्या बाईचा जीव वाचवणं फार म्हणजे फारच अवघड असणार आहे. मी प्रसूती कक्षाकडे धावले. आतमध्ये एक ममता रुग्णाच्या पायाशी उभी होती आणि तिच्या हातात पकडलेलं होतं त्या बाईचं गर्भाशय. ममता म्हणजे आरोग्य सेविका. बिहारच्या सरकारने या आरोग्य सेविका नेमल्या आहेत. त्या रुग्णांना आधार द्यायला प्रसूती कक्षामध्ये उपस्थित असतात आणि नंतर स्तनपान करतानाही मदत करतात. तिचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता. दाई आणि परिचारिका थक्क होऊन पुतळ्यासारख्या स्तब्ध उभ्या राहून माझ्याकडे पाहत होत्या. त्यांना रुग्णाच्या जीवाची भीती होती की स्वतःच्या जीवाची कोणास ठाऊक. मला वाटलं होतं तेच घडलं होतं. यूटेराइन इन्व्हर्जन. जेव्हा गरोदर बायका अप्रशिक्षित लोकांकडून प्रसूत होतात तेव्हा बऱ्याचदा ही गुंतागुंत उद्भवू शकते. बाळ योनीतून बाहेर आल्यानंतर फार लवकर आणि फार जोरात जर नाळ ओढली गेली तर त्यामुळे गर्भाशयसुद्धा ओढलं जाऊन योनीमधून बाहेर येऊ शकतं. ते असं बाहेर आल्यामुळे त्याच्या भोवतालच्या मज्जातंतूंवर अचानक ताण येऊन आकस्मिक मृत्यू ओढवू शकतो. याला न्यूरोजेनिक शॉक असं म्हणतात. काही मिनिटांमध्ये जर डॉक्टरने काही केलं नाही तर ते गर्भाशय आपला कडकपणा घालवून बसतं आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणावर रक्तस्राव सुरू होतो. म्हणजेच त्या बाईचा जीव वाचवण्यासाठी तिचं गर्भाशय तातडीने पुन्हा आत घालणं गरजेचं होतं. तिच्या बिचारीच्या गर्भाशयातून आधीच रक्तस्राव सुरू झाला होता. ते पाहून मी किंचाळले, सिस्टर, मी तुम्हाला 100 वेळा तरी सांगितलं होतं ना मी. एका प्रशिक्षित नसलेल्या बाईला, त्या ममताला त्या बाईची प्रसूती करायची परवानगी दिल्याबद्दल मी इतकी संतापले होते की मला त्या सगळ्यांना जोरात मारावंसं वाटत होतं. पण ही काही त्यांच्याशी भांडायची वेळ नव्हती. मला आधी तातडीने एक वेगळीच लढाई जिंकायची होती आणि माझ्यानंतर लक्षात आलं की माझ्यापाशी एकही शस्त्रसुद्धा नसणार आहे. मी हातात ग्लोव्ज चढवून त्या बाईचं गर्भाशय आत सारलं. तिच्या योनी मार्गातून माझा हात जवळजवळ कोपरापर्यंत आत गेला होता. पण तिचं गर्भाशय इतकं लुळं झालं होतं की त्याच्या स्नायूंचा कडकपणाच पार गेला होता. त्यामुळे ते आत घातल्यानंतरही मला त्याच्या 4 बाजू जाणवतच नव्हत्या. त्या बाईच्या आत इतका खोल हात घालूनही जणू माझा हात हवेतच असल्यासारखं रिकामं वाटत होतं मला. अतिशय घाबरलेली ती बाई भीती आणि वेदनांमुळे माझा हात ढकलायचा प्रयत्न करत जोरजोरात पाय झाडत लाथा मारत होती. पण मी काही थांबू शकत नव्हते. भरपूर रक्तस्राव होत असल्यामुळे मला पटकन कृती करणं गरजेचंच होतं. मी पूर्ण शक्तीनिशी तिचं गर्भाशय दाबून मूळ आकारात आणायचा प्रयत्न करत होते. माझा एक हात तिच्या योनीच्या आत होता तर दुसरा वरून तिच्या ओटीपोटावर दाबून धरला होता.
तिच्या गर्भाशयातून होणारा रक्तस्राव थांबावा म्हणून मी दोन्ही हातांनी ते दाबत होते, पण माझ्या हातांची शक्ती त्याला पुन्हा कडकपणा आणायला पुरेशी नाही आहे हे मला जाणवत होतं. मला ऑक्सिटोसिन आणि सलाईनची तातडीने आवश्यकता होती. ऑक्सिटोसिन म्हणजे असं औषध ज्याने गर्भाशय पुन्हा पूर्ववत कडक होतं आणि प्रसूतीनंतरचा रक्तस्राव थांबतो. जीव वाचवायला हे अतिशय उपयोगी ठरतं. सिस्टर, माझ्याकडे असं बघत बसू नका. जा, धावत जाऊन सलाईन आणा, ऑक्सिटोसिन, ऑक्सिजन आणा. माझ्या ओरडण्याने त्या तंद्रीतून बाहेर आल्या आणि अचानक इकडे तिकडे धावाधाव करू लागल्या. एकच गोंधळ माजला. प्रसूती कक्षामध्ये गर्दी होती. किमान डझनभर तरी नातेवाईक बायका आणि शिवाय 2 कुत्री तिथं आत उपस्थित होती. मी जे काही करत होते ते पाहून त्या नातेवाईक बायका फार भेदरल्या होत्या. जिच्या मुलीची प्रसूती झाली होती त्या आईला वाटलं की मी तिच्या मुलीला काहीतरी त्रास देते, त्यामुळे ती मोठमोठ्याने मला शिव्या घालू लागली. अर्थातच तिने असं काही कधी पाहिलं नसणार. मी तिला शांत करायचा प्रयत्न केला, पण ती काहीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. तोवर त्या इतर नातेवाईक बायकाही ओरडू लागल्या होत्या. अचानक त्या रुग्णाच्या आईने माझे दोन्ही हात पकडले आणि आपल्या मुलीपासून मला दूर ओढायचा ती प्रयत्न करू लागली. त्यात ती रुग्णबाईसुद्धा मला दूर लोटायचा प्रयत्न करत होती. मी माझी सगळी ताकद वापरून तिथेच उभी राहायचा प्रयत्न करत होते. ती रुग्ण, तिची आई आणि मी यांच्यात जणू रस्सीखेच सुरू होती. त्या दोघींच्या शक्तीविरुद्ध मी एकटी शक्ती लावायचा प्रयत्न करत होते आणि त्याच वेळी त्या रुग्णाचं गर्भाशयसुद्धा लहान आकारात दाबायचा प्रयत्न करत होते. सिस्टर, मी मदतीसाठी जोरात किंचाळले. नशिबाने त्या परिचारिकेने काहीतरी बोलून त्या दोघींना गप्प केलं. मी पूर्ण लक्ष देऊन माझं काम करत असल्यामुळे ती त्यांना काय म्हणाली ते काही मला त्या गदारोळात कळलं नाही. ड्युटीवरच्या लेडी डॉक्टरला बोलवण्यात आलं होतं, पण ती कधी येईल हे कोणालाही माहीत नव्हतं. ज्या तातडीच्या क्षणी त्या रुग्णाला IV लावून ऑक्सिटोसिन तिच्या शरीरात जाणं अत्यावश्यक होतं, त्या क्षणी परिचारिकेनं मला सांगितलं की तिला सलाईन कसं लावायचं हे माहीत नव्हतं. IV उपकरणांच्या सेटमधली मोठी जाड सुई तिनं त्या रुग्णाच्या हातातल्या शिरेत सरळ खुपसल्यावर मी थक्क होऊन पाहतच राहिले. मग तिने एकानंतर एक सगळ्या सुया दोन्ही हातात खुपसायचा प्रयत्न चालवला. तिच्यानंतर दुसऱ्याही एका परिचारिकेने तसाच प्रयत्न करून पाहिला. माझ्या आजूबाजूला हे सगळे अप्रशिक्षित लोक होते. त्या क्षणी मला वाटलं की मला 3 हात असते तर किती बरं झालं असतं, कारण त्या परिचारिकांना मार्गदर्शन करायला मी काही माझे हात मोकळे करूच शकत नव्हते. अमूल्य वेळ नुसता वाया चालला होता. मी त्या बाईच्या योनी मार्गातून हात आत घातल्याला आता जवळपास अर्धा तास होत आला होता आणि अजून एकही औषध किंवा फ्लुईड तिच्या शरीरात गेलेलं नव्हतं. आम्ही तिच्या स्नायूमध्ये थेट ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन द्यायचा प्रयत्न केला, पण त्याने फारसा फायदा झाला नाही. जीव वाचवताना हमखास अतिशय उपयोगी पडणारं दुसरं औषध मिसोप्रोस्टाल तर तिथं उपलब्धच नव्हतं. मिसोप्रोस्टाल म्हणजे गर्भाशयाला लहान आकारात आणायला मदत करणारी गोळी. ती तर तिथे उपलब्धच नव्हती. अरे देवा! रुग्णाच्या खाली आता रक्ताचं थारोळं जमलं होतं. मी जणू एकटीच एक अवघड लढाई लढायचा प्रयत्न करत होते. मी अतिशय दमून गेले होते. मी आता थकव्याने खाली कोसळणार असं मला वाटू लागलं. तेवढ्यात एकदाची त्या परिचारिकेला रुग्णाची शीर सापडली आणि ऑक्सिटोसिन आणि इतर फ्लुईड शरीरात जाणं सुरू झालं. नव्याने जीवन मिळाल्यासारखा मी सुस्कारा सोडला. त्या औषधानंच आता जादू केल्यासारखा चांगला परिणाम होण्याची मी वाट पाहू लागले. इकडे थकव्याने माझे हात तुटायची पाळी आली होती. रुग्णाच्या योनीतून आत हात घातलेल्या विचित्र अवस्थेमध्ये मी आता पाऊण तास उभी होते. माझी पाठ आणि खांदे आता असह्य दुखू लागले होते. तिच्या गर्भाशयावर सतत दाब देऊन देऊन माझी मनगटं आणि बोटं लुळी झाल्यासारखी झाली होती. मी घामाने निथळत होते आणि पूर्णपणे दमून गेले होते. आणखी एका धोक्याची जाणीव मला सतत होत होती. जर काहीतरी बरं वाईट झालं तर हे नातेवाईक माझं काय करतील कुणास ठाऊक. आणि मी इतकी दमले होते की त्यांना काहीही प्रतिकार करू शकले नसते. तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली तर लगेच सोय व्हावी म्हणून मी ओटी तयार ठेवायला सांगितलं होतं.
पण त्यासाठी LOCने येणं आवश्यक होतं. LOC म्हणजे ऑन ड्युटी लेडी डॉक्टर. तिने येणं आवश्यक होतं. त्याच वेळी पाऊण तासानंतर पहिल्यांदाच त्या रुग्णाचं गर्भाशय हळूहळू पूर्ववत आकाराला येऊ लागल्याचं मला जाणवलं. पुढच्या 5 मिनिटात रक्तस्राव कमी कमी होत पूर्णपणे थांबला. मग तिचं गर्भाशय दगडासारखं कडक बनलं. जरी भरपूर रक्त वाहून गेलं असलं तरी त्या रुग्णबाईचा जीव वाचला होता. मी माझा हात आत्ताशी बाहेर काढला. माझी बोटं अजूनही वाकडीच राहिली होती. ती मला सरळ करताच येत नव्हती. पूर्णपणे थकून जाऊन मी शेजारच्या एका खुर्चीत कोसळले. माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. ते आनंदाश्रू होते की अतीव थकव्याने मला रडू येत होतं माझं मलाच कळेना. मी रुग्णाला वॉर्डात हलवून तिला रक्त द्यायला सांगितलं. माझ्या मनात भावनांचा कल्लोळ उठला होता. मृत्यूच्या दाराशी जाऊन रुग्णाला पुन्हा परत आणण्यातली भीती आणि नंतरची सुटकेची भावना काय असते हे फक्त एखाद्या डॉक्टरलाच समजेल. LOC एका तासानंतर उगवली. तिच्याशी बोलण्यात मला काहीही रस नव्हता. माझी पाठ थोपटत ती म्हणाली, "डॉक्टर तरू, गुड जॉब. तुम्ही इथे असेपर्यंत आमच्या मनाला दिलासा मिळतो की चला कोणीतरी आहे इथे. तुम्हाला माहिती आहे आम्ही आमच्या हॉस्पिटलमधल्या मदतनीसांना पाठवतो सुद्धा तुम्ही इथे आहात की नाही ते पाहून यायला. तुम्ही संध्याकाळी गेल्यानंतर पुन्हा आम्हाला काळजी वाटायला लागते." यावर मी फक्त मान डोलावली. फाईलमध्ये नोट्स लिहून झाल्यावर ती डॉक्टर निघून गेली. पहिल्याच आठवड्यात जेव्हा मी या डॉक्टरांसमोर सादरीकरण केलं होतं तेव्हा कोणीतरी म्हणालं होतं, "चला निदान कोणीतरी असेल आता तिथे." त्यांच्या तेव्हाच्या उद्गारांचा अर्थ आज इतक्या दिवसानंतर मला नीट समजला. त्यानंतर 2 दिवस माझा हात आखडलेलाच होता. मला लिहिता येत नव्हतं की भाज्याही चिरता येत नव्हत्या. पण त्या घटनेने एक चांगली गोष्ट झाली. ती म्हणजे प्रसूती कक्षातले कर्मचारी आणि माझ्यातले नातेसंबंध पार बदलून गेले. जणू आम्ही सगळ्या एका मोठ्या आपत्तीतून एकत्र बचावलो होतो. आम्ही सगळ्यांनी मिळून त्या रुग्णाचा जीव वाचवायची धडपड केली होती आणि त्यात आम्हाला यश आलं होतं. ही गोष्ट सगळ्या वॉर्डात, अख्ख्या रुग्णालयात पसरली. दुसऱ्या दिवसापासून मला भरभरून प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी मिळू लागली. "मॅडम, आपने बचा लिया." त्या परिचारिकांनी एका ममताला प्रसूती करू देण्याचा हलगर्जीपणा दाखवला होता. त्यातही गुंतागुंत निर्माण झाली होती. जर मी तिथे नसते तर त्या दिवशीच्या घटनेने त्यांचं करिअर तर संपलंच असतं, पण कदाचित त्यांच्या जीवालाही धोका उत्पन्न झाला असता हे त्यांना माहीत होतं. म्हणजे त्या दिवशी फक्त त्या रुग्णाचा एकटीचाच जीव वाचला होता असं नाही. धन्यवाद.